पिंपरी चिंचवड़ में अजित पवार गुट को तगड़ा झटका लगा है। पिंपरी चिंचवड़ शहर अध्यक्ष अजित गवाने ने अपना पद त्याग दिया है। उन्होंने अपना इस्तीफा अजित पवार गुट के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे के पास कल ही भेज दिया था। कहा जा रहा है कि वे अपने सहकारी कार्यकर्ताओं के साथ शरद पवार गुट में शामिल होने जा रहे हैं। इस बारे में VSRS न्यूज से बात करते हुए गवाने ने कहा, हम आज शरद पवार गुट में शामिल होने जा रहे हैं। पूर्व विधायक विलास लांडे हमारे साथ हैं। 25 से ज्यादा स्थानीय नेता हमारे साथ शरद पवार गुट में शामिल होंगे। काल आम्ही एक भूमिका घेतली। मी माझ्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। माझ्याबरोबर राहुल भोसले, पंकज भालेकर आणि यश साने आम्ही चौघांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला। आम्ही काही दिवसापूर्वी आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी भेटलो होतो आणि आमची भूमिका त्या ठिकाणी साहेबांपुढे मांडली होती। आजही आम्ही पवार साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पवार साहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करणार। नाही, सोबत सर्वच आहेत। भोसरी विधानसभेमधले सगळेच आजी-माजी नगरसेवक आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे आमच्या सोबत आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोत आणि साहेबांच्या भूमिकेमध्ये साहेब ज्या पद्धतीने पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही ठरवणार आहोत। विलास लांडे पाटीलांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही गेले अनेक वर्ष या पिंपरी चिंचवड शहरात काम करतो, आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही सगळे लोक काम करतो। त्याच्यामुळे ते निश्चितपणे आमच्याबरोबर आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेतोय। नाही, हे अचानक घडलेली घटना नाही आहे। आम्ही जेव्हा आमच्या पक्षाची विभागणी झाली त्याचवेळी हा मुद्दा पुढे आला होता। आमच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून फार अवघड विषय होता त्यावेळेस साहेब आणि दादा, कारण आम्ही दोघंही, आम्हाला दोघांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांना खूप प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले अनेक वर्ष काम करतो आणि त्याच वेळा अशा प्रकारच्या भूमिका मांडण्यात आल्या होत्या। कालांतराने याच्यावरती काही वेगळा मार्ग निघेल अशा प्रकारची अपेक्षा होती। मुळात आम्ही सगळ्यांनी, म्हणजे आमचा प्रामाणिक प्रयत्न काय राहिलेला की पिंपरी चिंचवड महापालिकेतला जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबला पाहिजे। दिशाहीन नेतृत्व या परिसराला मिळालेलं आहे, त्याच्यामुळं जो काही बकालपणा या विशेषतः भोसरी विधानसभेला आलेला आहे आणि पैसे तर खर्च होतात, प्रचंड पैसा खर्च होते पण आउटपुट मिळत नाही। प्रत्येक कामामध्ये त्या ठिकाणी रिंग केली जाते, प्रत्येक टेंडरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी कामकाज करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत। त्याच्यामुळे याच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो आणि ही दादांनासुद्धा आमची भूमिका सातत्याने, त्याच्यामुळं आमची भूमिका क्लिअर होती पहिल्यापासून की आम्ही कुठल्याही पद्धतीत विद्यमान आमदारांचं काम करणार नाही। दादांना आम्ही काल पण भेटलो, याच्या अगोदर 3-4 वेळा आमच्या या संदर्भात चर्चा झाली आणि आमची भूमिका त्या ठिकाणी दादांना मांडलेली आहे। दादांच्याही लक्षात आलेली भूमिका, त्याच्यामुळं आम्हाला वाटतं पुढची दिशा आमची सोपी आहे। विधानसभेला तर मी इच्छुक आहे। गेले अनेक वर्ष मी प्रयत्न करतो। मागच्या महापालिकेच्या नंतर, म्हणजे मागच्या विधानसभेच्या वेळेससुद्धा मला त्या ठिकाणी विधानसभा लढवावी म्हणून सांगण्यात आलं, परंतु लांडेसाहेब त्या ठिकाणी इच्छुक होते, त्याच्यामुळे ते निवडणूक लढले। इकडे मी थांबलो, परंतु आता मी त्या दृष्टिकोनातून तेव्हापासूनच तयारी करतोय। संख्या फार मोठी आहे, आता मी एक्झॅक्ट आकडा देत नाही। भारतीय जनता पक्षाचे पण अनेक नगरसेवक नाराज आहेत, ते सुद्धा कदाचित येत्या काळामध्ये पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी येतील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठी संख्या आहे। राष्ट्रवादीचे सगळेच आहेत नगरसेवक, माजी आजी आणि सगळे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।